जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। महाराज श्री स्वामी
समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय आणि इथे उपस्थित सर्व बंधू भगिनींनो, 21 डिसेंबर 2011 पासून आपण ज्या कृपा आशीर्वादाची वाट बघत होतो, तो सोन्याचा दिवस, तो भाग्याचा दिवस आणि ती वेळ आता आलेली आहे. आपण या ठिकाणी सर्वांना नम्र विनंती करते की सर्व बंधू भगिनींनी आजच्या या दिवसाचं सोनं करून घ्यायचं आहे. तरी सर्वांना मी अशी नम्र विनंती करते की त्यांनी परमपूज्य गुरु माऊली यांची प्रतिमा आपल्या अंतःकरणात साठवून त्यांचा आपला कृपा आशीर्वाद घ्यायचा आहे. त्यासाठी येथे उपस्थितांनी आपले डोळे बंद करा आणि अंतःकरणाने माझं चरण हे गुरु माऊली मी ठेवलेलं आहे आणि त्यांनी ते आपल्याला आशीर्वाद देत आहे अशी भावना उत्पन्न करा आणि त्या ठिकाणी त्यांना मनोमन नमस्कार करा. या पद्धतीने त्यांना त्यांच्याकडून आपल्याला कृपा आशीर्वाद घ्यायचे आहे. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. परम पूज्य गुरु माऊली की जय. भारत माता की जय. माऊलींचा आशीर्वाद आपल्याला पोहोचलेला आहे आणि तो आपल्याला खूप काळपर्यंत तो टिकून राहणार आहे. आपल्या घरात जर कोणाचा वाढदिवस असेल, महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री
स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ज्याप्रमाणे या सणांच्या दिवशी घरातील सर्व कुटुंबातील सदस्य एकत्र येतात आणि सकाळपासूनच त्यांची वर्दळ चालू राहते आणि त्या ठिकाणी लहान बालकांपासून तर मोठ्या वयोवृद्धापर्यंत एकत्र येऊन घरामधील ते कार्य ते व्यवस्थितरित्या पार पडत असतात आणि तसंच काही आज आमच्या कोळशीवाडी कुटुंबाची झाले. आज थोड्या मोठ्यांपासून सगळेजण या सत्संग पर्वणीत न्हावून निघण्यासाठी जमले आणि आमच्या या आयुष्याचं आणि आपल्या या आयुष्याचं सोने करून घेण्यासाठी या ठिकाणी अधीर झालेले आहेत. सेवेकरी आणि भाविक सज्जन, प्रदीर्घ कालानंतर आपण सर्वजण आपल्या पुण्यभूमीमध्ये बहुमोल वेळ खर्ची घालून तनानं मनानं सर्वार आजच्या एकनाथ षष्टीच्या निमित्तानं उपस्थित आहे. गेल्या काही तासांपासून आपण
विविध उपक्रमामध्ये व्यस्त. त्यात आमच्या बालगोपालांनी केलेली कला, केलेलं कौशल्य हे निश्चितपणे या देशाला आणि संस्कृतीला भूषणावं ठरणार राहील, यात शंका नाही. म्हणून त्यांचं किती कौतुक केलं ते थोडंच आहे. परंतु यापुढेही भविष्य काळात त्यांच्याकडून या देशाच्या खूप मोठ्या पालकांच्या अपेक्षा आहे, गुरुजनांच्या अपेक्षा आहे. त्या निश्चितपणे भारत मातेच्या स्वामींच्या आशीर्वादानं त्या पूर्ण होतील. यात गेल्या काही तासांपासून अनेक भाविक आणि आमच्या मुकुंदरावांसह आमच्या कावळेताईंनी आपले विचार आपणापर्यंत पोहोचवले. या कार्याअंतर्गत केल्या जाणाऱ्या कामाचा थोडक्यात परामर्श घेऊन उद्याचा भारत कसा असेल, या देशाला काय अपेक्षित आहे आपणाकडून, आपल्या वैयक्तिक जीवनातून, कौटुंबिक जीवनातून, सामाजिक जीवनातून, राष्ट्रीय जीवनातून आणि आध्यात्मिक जीवनातून या देशाला पूरक असणाऱ्या बाबींचा मेळ घालण्याचं काम सेवेकऱ्यांचं एक ग्राम अभियान करत आहे, नागरी अभियान. म्हणून आजच्या उपक्रमाला हजर असलेले सर्व सेवेकरी, मुंबई उपनगर, सर्व वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या, प्रिंट मीडिया, सोशल मीडियासह नामांकित मान्यवर, नगरसेवकांसह विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर आज आपल्यामध्ये या भोळ्या भापड्या भक्तिरथामध्ये ओलेचिंब झालेले आहेत. या सर्वांना स्वामींचा आशीर्वाद मिळावा. खरं तर आज बरेच जण म्हटले आज चैत्र शुद्ध गुढी पाडवा आहे की काय, नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला सामोरं जाऊ आपण. खरं तर नव्या वर्षाची चाहूल आपणाला आधीच लागलेली आहे, आठवडाभर. म्हणून या सर्व मराठी नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला सामोरं जाऊन येणारं मराठी नवीन वर्ष आपणा सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, कर्तृत्वाचं, आरोग्याचं आणि भरभराटीचं जावं असं स्वामीचरणी आपण मुलं बाळं केली. म्हणून ही मुलं बाळं जी देशाची खरी संपत्ती आहे, त्या संपत्तीवर चांगले संस्कार करणं काळाची. म्हणून गुरुजनांकडे ही जिम्मेदारी आलेली आहे. खरं तर मनुष्य जन्माला येताना एक मातीचा गोळा जन्म घेतो, आकार घेतो, त्याला खूप घडवावं लागतं आणि त्याच्या जीवनात पहिले मार्गदर्शक, पहिले जन्मदाते आई वडील हे गुरु आहेत. त्या भारतीय संस्कृतीची विशेषता आहे. म्हणून आई वडील मातृदेवो भव पितृदेवो भव या वचनात होतं. त्या मातीच्या गोळ्याला आकार देण्याचं काम विशेष त्यातून वयाच्या 5व्या वर्षापर्यंत केलं जातं. लालन पालन संगोपन. तदनंतर दुसऱ्या गुरूंकडे विद्याभ्यासासाठी पाठवलं जातं. ते दुसरे गुरु प्राथमिक शिक्षण शिकवणारे, तिसरे उच्च शिक्षण शिकवणारे, चौथे पायावर उभं करणारे. आणि एकदा तो पायावर उभा राहिला की त्याला कौटुंबिक जीवनाची जिम्मेदारी, ग्रस्ताश्रमी जीवनाची जिम्मेदारी. आणि हा ग्रस्ताश्रम भार वाहता वाहता तो म्हातारा. परंतु काही केल्यानं हरवलेली मनशांती कुठे मिळेल या शोधत. म्हणून अनेक धाम केली जातात, 4 धाम 8 धाम अनेक. परंतु घरी आल्यावर कोणा येणे माझ्या मागे. हरवलेली मनशांती ही अध्यात्माशिवाय मिळत नाही. आणि अध्यात्मातून योग्य मार्गदर्शन करणारे 5वे गुरु ज्या मानव जातीला लाभतील
तो खरा माणूस होण्यास पात्र. म्हणून हे माणसा तो माणसासारखा हो असा अनेक संत वाणींचे विचार आपण ऐकले. आमच्या बहिणाबाई असतील, डॉक्टर आनंदीबाई असतील, मुक्ताई असतील, त्या सर्व स्त्री संत मालिकेनं सुद्धा आणि आमचे गदी सुद्धा असतील, त्यांनी पराधीन आणि जगती पुत्र मानवाचा या उक्तीप्रमाणे हा मानव पराधीन आहे. त्याला अध्यात्माची ऊर्जा मिळाल्याशिवाय तो, म्हणून आपणाला या 5 मार्गदर्शक गुरुजींची भविष्य काळासाठी कायमची गरज आहे. म्हणून या कार्यातून हे सर्व गुरूंचं सारं श्रेय या विश्वाचे चालक पालक सर्वात भगवान स्वामी महाराज आहे. म्हणून आपण प्रति वर्षाच्या गुरुपौर्णिमेत स्वामींसमोर सामोरं जातो, केंद्रनिहाय जातो, स्वामींना विनंती करतो, आजपासून तुम्ही आमचे गुरु आहात. आणि गुरुचे जे 5 प्रकार आहेत, गुरु, सद्गुरु, परमगुरु, परात्पर गुरु आणि गुरुतत्व आपण. स्वामी त्यावर सांगतात, अनन्या निश्चयंतो मायेजना पर्युपासते तेषां नित्यां भियुक्तानां योगक्षेम वहाम देहु. स्वामी योगक्षेम आपलं चालवतात, पण केव्हा? अनन्या निश्चयंतो, मन अन्यत्र जाऊ न देता त्यांची भक्ती ज्यावेळी आपण करतो पाठीची, अर्थात मी म्हणण्याचा अधिकार या विश्वात फक्त स्वामींना. म्हणून मी हा शब्द दुसरं कुणी वापरला तर तिथे अहंकार त्याची जागा घे. म्हणून आपण सर्वजण आपण किंवा आम्ही या शब्दाचा वारंवार वापर करत असतो. आणि तोच जर आपण वापर केला तर आपल्या जवळ कुठलाही अहंकाराला हारा राहणार. म्हणून अशा पद्धतीची केलेली भक्ती ही आध्यात्मिक भक्ती आहे. आणि प्रतिगुरु पौर्णिमेला जर आपण न विसरता या सेवेत आपण सहभागी झालात तर आपला सर्व भार स्वामी वाहतात ही वस्तुस्थिती. म्हणून याची सुरुवात या कार्यानं ओळखली. पंजाब प्रांतामध्ये गेल्या 1000 वर्षापूर्वी धरणी उगवून स्वामी महाराज 8 वर्षाच्या बालकमूर्तीत प्रगट झाले. ते आपणा सर्वांना विदित आहे. अर्थात त्या बालकमूर्तीनं अजूनही अवतार समाप्त केलेला नाही. जे काही आविष्कार धारण केले असतील ते नियतीनुसार केले असतील, नियतीच्या इच्छेनुसार केले असतील. त्यात 1378ला त्यांनी पहिला आविष्कार पिठापूर येथे श्रीपाद श्रीवल्लभ घेतला. आणि सुदैवानं कालच्या 16 जानेवारीला 17 सालात त्या ठिकाणी आपल्यापैकी अनेक जण उपस्थित होते. तिथे केंद्राचं भूमिपूजन झालेलं आहे. आणि लवकरच पूर्व गोदावरी जिल्ह्यामध्ये आंध्र प्रदेशामध्ये हे स्वामींचं कार्य बहरू लागलेलं आहे. त्यांनी दुसरा आविष्कार महाराष्ट्राच्या विदर्भात अकोला या गावी कारंजाला घेतला. ज्यांना आपण गाणगापूरचे दत्त महाराज म्हणतो. तर गाणगापूरचे दत्त महाराज म्हणजेच नरसिंह सरस्वती हा आविष्कार महाराष्ट्रात घेतला. संपूर्ण महाराष्ट्र पदभ्रमंती करून ते उत्तरेला आले. यवनी काळ नुकताच या देशावर अधिकृत झालेला होता. राजसत्ता त्यांची होती आणि अनेक अत्याचार त्या कालखंडामध्ये त्या लोकांनी या देशाच्या नागरिकांवर ते अत्याचार थांबवण्यासाठी पवित्राणाय साधूनाम विनाशाय ते दुष्कृताम धर्म संस्थापनासाय संभवानी योगी. या धर्माचं आणि देशाचं रक्षण करण्यासाठी त्यांना वेगवेगळे आविष्कार तथा अवतार धारण करावे लागले. तो हा आविष्कार. आणि सुदैवानं आपण गाणगापूरला येणाऱ्या 18 मे ते 20 मे या काळात गाणगापूरला आपण येणार आहोत. मुंबईकरांचं सर्व कशासाठी येणार आहोत? तिथे दरबार स्थापना होत आहे. स्वामींची 1600 किलोची धातूची प्रतिकृती स्थापित होत आहे. आणि राष्ट्रीय सत्संग मेळावा आहे. महाराष्ट्र राज्य आणि कर्नाटक राज्याच्या वतीनं स्थानिक सेवेकऱ्यांनी या दोन्ही आणि कर्नाटकसह
आंध्राला सुद्धा निमंत्रण दिलेलं आहे. म्हणजे 3 राज्यातून असंख्य भाविक या उपक्रमाला हजेरी लावणार आहे. तथापि आपण सर्वजण त्या कार्यक्रमाला अर्जावून येणार आहात. त्यासाठी निमंत्रण नसावं ते काम आपलंच आहे, आपलं सर्वांच्या हक्काचं काम आहे. म्हणून ती भूमी त्यांनी का निवडली असावी. आणि गुरुचरित्र तुम्ही वाचता, ज्या शेतकऱ्याला जोंधळा कापून फेकायला लावला, तीच 6 एकर जमीन कर्मधर्म संयोगानं ती स्वामींच्या कार्याकडे आली. कशी आली तो इतिहास आपल्याला माहित असेल. आणि आज त्या भूमीमध्ये एवढ्या लीला स्वामी करतायत, एवढ्या लीला करतायत की कितीतरी ग्रंथ लिहिले तरी ते न संपणारे असते. एवढ्या लीला आजही त्या गाणगापूर भूमीमध्ये त्या काळात होतील नवल नाही, पण आज आपण त्याचे साक्षीदार आहात ही वस्तुस्थिती आहे. म्हणून असंख्य भाविक त्या ठिकाणी जातात, संगमावर स्नान करतात. तिथे पीठामध्ये एक दिवशीय श्री गुरुचरित्र पारायण करतात. आपणाला आश्चर्य वाटेल, सोरायसिस सारखे आजार, तथा असाध्य आजार, तथा कॅन्सर सारखे आजार महिन्याभरात बरे होतात. कुठली टॅबलेट किंवा कुठली मेडिसिन नाही. म्हणून आज आपणासमोर 18 ते 22 मेच्या काळात गाणगापूर आणि नरसोबाच्या वाडीला 21-22ला भूमिपूजन सोहळ्याचं नियोजन केलेलं आहे. जोडून कार्यक्रम आल्यामुळं गाणगापूर आणि नरसोबाच्या वाडीला आपणाला येणं अगत्याचं आहे. म्हणून मान्यवरांनी मागाशी आपल्या मनोगतात धावता परामर्श त्याचा घेतलेलाच होता. त्याआधी आपण 6 मे रोजी या मुंबापुरी नगरीत असंख्य भाविक, असंख्य मुमुक्षित मुंबादेवीला प्रार्थना करण्यासाठी येणार आहोत. की मधल्या काळात नोटाबंदी नंतर या देशामध्ये एक वेगळी अस्थिरता निर्माण झाली. त्या काळात आपण काशीच्या कार्यक्रमाला होतो. नोटबंदी झाली, सेवेकऱ्यांसमोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला. काशीला जायचं कसं? 8-9 नोव्हेंबरला आपला सर्व सेवेकरी परिवार रेल्वेनं गाड्यांनी प्रवास करत होता. आणि आगंतुक असा सरकारनं निर्णय घेतला 500ची 1000ची नोट बदल. आमच्या सर्व परिवारातल्या लोकांनी काय केलं, सुट्टे पैसे लोकांना दिले आणि बंदे पैसे जवळ ठेवले. उलट काम झालं. पण अशाही स्थितीत स्वामींनी त्यांना अभय दिलं. अनेक हात पुढे आले. दुसऱ्या दिवशी त्या नोटा बदलून त्यांना सुट्टे पैसे मिळाले आणि त्यांना आजपर्यंत कुठलीही चणचण अडचण आलेली नाही. नोटाबंदीनंतर अजूनही या देशात तशी खूप अस्थिरता आहे, पराकोटीची अस्थिरता आहे. अनेक उद्योग व्यवसाय ठप्प झालेले आहेत. या सर्व बाबींवर स्वामी महाराज कुठल्या तरी उपक्रमानं कशी मात करतात हा धादांत इतिहास आहे. म्हणून मुंबादेवीला आपण विनंती करणार आहोत की ही सारी अर्थसत्ता मुंबादेवीच्या हातात आहे. म्हणून त्या दिवशी आपण विनंती करणार आहोत की आमच्या महाराष्ट्राला, आमच्या देशाला असा कृपा आशीर्वाद द्या की त्यांच्या हयाती कुटुंब कधीही कर्जबाजारी होणार नाहीत. त्यासाठी आपण घाटकोपर येथे 6 मे रोजी असाच उपक्रम आपणा सर्वांना राबवायचा आहे. तो आपल्या सर्वांचा उपक्रम आहे. पण म्हणून मुंबईच्या मदतीला अवघा महाराष्ट्र धावून येणार आहे. तुम्ही फक्त त्यांना काम सांगा. लाखोच्या पटीत, कोटीच्या पटीत सेवेकरी आणि परिवार हे सर्व मुंबई नगरीकडे कूच करणार आहेत. मुंबादेवीला विनंती करणार आहेत, भारत मातेला विनंती करणार आहे, स्वामी महाराजांचा आशीर्वाद मिळवणार आहे. सकाळपासून आपण वेगवेगळे तिथे उपक्रम करणार आहोत. मुंबादेवीच्या प्रतिकृती समोर आपण
स्त्री यंत्राचं पूजन करणार आहोत, कुबेर यंत्राचं पूजन करणार आहोत, जसं आपण यापूर्वी बालाजीला केलेलं आहोत. बालाजी देवता कोणाची आहे हे सांगायला नको आपण सर्वांना. म्हणून प्रति बालाजी नगरीमध्ये आपण हे सर्व उपक्रम, ज्यांना बालाजीला जमलं नाही, अवघ्या महाराष्ट्राला मुंबई हे बालाजी स्वरूपात दिसणार, म्हणून त्यांनी त्या उपक्रमाला निमंत्रण न देता आपण हजेरी लावावी. खरं आपल्याला निमंत्रण द्यायचं कारणच नाही, आपण या परिवारातल्या घरातल्या. म्हणून आपणाला आपल्या डायरीमध्ये आपण नोंद करावी की तो दिवस या उपक्रमासाठी आपण आरक्षित ठेवावं. असतील काही कामं तर आपण त्याचं नियोजन करावं आणि या नियोजनातून त्या उपक्रमाला आपण आपल्या आगमनानं शोभा वाढवावी. एवढंच कळकळीचं या तिन्ही उपक्रमांबद्दल आपणाला सूचित करायचं होतं. तथापि या कार्यातून अनेक प्रकारचे हे थोरा मोठ्यांचे जीवनादर्श सांभाळताना एकनाथ महाराजांच्या निमित्तानं आज आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत. आज पैठण येथे एकनाथ महाराजांच्या या दिनानिमित्त खूप मोठी यात्रा भरते. यापूर्वी आपण पैठणला या दिनानिमित्तानं अनेक मेळावे घेतले. काही वर्षापूर्वी लाखो सेवेकरी त्या ठिकाणी एकत्र आलेले होते 2000 साली. तदनंतर प्रतिवर्षी आपण त्या भूमीमध्ये एकनाथ महाराजांच्या पुण्यनगरीत खूप मेळावे करण्याला संधी मिळाली. परंतु आजही आजच्या दिवसाची एक विशेषता, खूप मोठा पाण्याचा माठ आज भरवला जातो. हजारो लोक, हजारो भगिनी डोक्यावर हंडे आणून त्या माठात टाकतात. भरतच नाही. परंतु भगवान श्रीकृष्ण कुणाच्या तरी वेशधारी रूपात येतात आणि तो हंडा टाकला की माठ भरतो. टँकरचे टँकर टाकून तरी भरत नाही, परंतु एक हंडा टाकल्याबरोबर तो माठ भरतो. अशी एक विशेषता आम्ही डोळ्यानं बघितली. आपले एक सेवेकरी तेथे पोलीस निरीक्षक होते. ते थोडेसे नास्तिक होते. देव कुठे दिसतो म्हणे, देव कुठे असतो, माठ कसं काय. म्हणून त्या कार्यक्रमाच्या बंदोबस्तासाठी ते स्वतः मांडी घालून तिथे बसले. लोक पाणी आणत होते, भगिनी पाणी टाकत होत्या. 12:30ची वेळ झाली. यांनी घरी फोन केला गृहमंत्र्यांना की बाबा मी माठ भरल्यानंतर घरी जेवायला येईल. पोटात कावळे ओरडत होते. तथापि काय झालं, श्रीखंड्यारूपी एक वेशधारी व्यक्ती स्त्री रूप धारण करून आली त्या इन्स्पेक्टरच्या पत्नीच्या रूपात. इन्स्पेक्टरच्या पत्नीच्या रूपात तिनं हंडा आणला. त्यांना काही तिला थांबवता आलं नाही. तिनं ते पाणी टाकलं, माठ भरला आणि हे घरी निघून गेले. म्हणजे तू कसं करत तिथं माठ भरून ते हंडा भरून तो पाणी घेऊन आली. म्हणजे मी आलीच नाही, इथं स्वयंपाक कोण करेन. त्या इन्स्पेक्टरना दोन्ही कान पकडले, माफी मागितली. असा चमत्कार माझ्या आयुष्यात हा पहिलाच बघतो. आम्ही तिथे जवळ बसलो. असे अनेक प्रकार आजही घडतायत. म्हणून त्यांच्या घरी एक नाही, दोन नाही, एकनाथ महाराजांच्या घरी 12 वर्ष भगवान श्रीकृष्ण श्रीखंडाच्या अवस्थेत भांडी घासत होते, गंध उगाळत होते, घरकाम करत होते, पूजा करत होते. हे नाथांना सुद्धा कळलं नाही. 12 वर्ष उलटली. एक तप संपलं, दुसऱ्या तपाला सुरुवात झाली. पण इकडे मूळ जन्मगावी एक वेगळीच हकीकत घडली. द्वारकेला एक शर्मा नामक हठयोगी 12 वर्षापासून एक पायावर उभे होते. घेईन दर्शन तर मी द्वारकेच्या अवस्थेतच तुमचं घेईन म्हणून कठोरातलं कठोर तप करत ते एक पायावर 12 वर्ष उभे राहिले. आणि हे महाराज 12 वर्ष इकडे एकनाथांच्या घरी भांडी घासत होते. 12 वर्षानंतर
त्यांना वाटलं आता काही देव आपल्याला भेटणार नाही, आपण आता आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करू. म्हणून दुसऱ्या दिवशी गोकुळ अष्टमी संपली आणि काल्याचा महाप्रसाद दाखवून आपण आता त्यांच्या समोर आपण डोकं आपटून आपला देह संपून टाकतो. म्हणून ते शर्माजी त्या अवस्थेत त्यांनी तो पवित्रा धारण केला आणि आता डोकं आपटणं. त्या दगडी मूर्तीतून रुक्मिणी बाहेर आल्या. शर्माजी आप क्या कर रहे हैं असा आवाज त्या मूर्तीतून आला. मागे वळून बघतो तर मातोश्री भगवती. मी सुद्धा तुमच्याप्रमाणे त्यांची वाट बघत आहे. गेली 12 वर्ष झाली त्या पवित्र गोदा नदीच्या तीरावर एकनाथ महाराजांच्या घरी हे परब्रह्म भांडी घासतंय, गंध उगाळतंय आणि त्यांना श्रीखंड म्हणताय. मी 12 वर्ष झाली मी पण तुमच्यासारखी वाट बघत आहे. शब्दाचा अर्थ काय? लागलीच पवित्रा बदलला आणि आत्महत्या न करता दरकोस बदल करत करत काठी कांबळ घेऊन गोदावरी नदीच्या तीरातीरानं हे शर्माजी पैठणला आले. पैठणला गावाच्या प्रवेशद्वारात आल्यावर तिथे अजूनही एक ओढा आहे, त्याला कुचर ओढा म्हणतात. तिथे महापंडित लोक एकत्र बसतात. गावात नवा कोण आला, जुना कोण आला, काय झालं, सगळा तिथे इतिहास बोलला जातो किंवा लिहिला जातो. त्याला कुचर ओढा म्हणतात. एखादा चांगला वागला त्याचे पाय कसे ओढायचे, त्याची निंदा नालस्ता कशी करायची, त्या ओढ्याला आजही कुचर ओढा म्हणतात. हा काठेवाडी पेहराव असलेला माणूस कुचर ओढ्यावर गेला. तिथे कुठले काही शास्त्री नवच सावध दिसते काहीतरी. त्याने आपला ओळख परिचय सांगितला. मी द्वारकेहून आलेलो आहे, मला एकनाथ महाराजांच्या घरी जायचं आहे. त्यांच्या घरी भगवान श्रीकृष्ण 12 वर्षापासून आलेले आहे. छे म्हणे एकनाथ महाराज आम्हाला काही माहित नाही म्हणे. जे आहेत ते गाढवाला गंगा पाचतात, अस्पृश्य लोकांना जीव घालतात. कसले एकनाथ महाराज? अशी तिरस्काराची भाषा त्यांना ऐकवेल. जरा पुढे जाऊन असे बालगोपाल भेटले. त्यांनी बालगोपालांना विचारलं इथे एकनाथ महाराजांचं घर कुठे आहे? आणि आम्ही दाखवतो, चला आमच्या बरोबर. म्हणून ते 2-3 बालगोपाल मुलं झपाझप चालत एकनाथ महाराजांचं घर दाखवलं. सकाळी 9 वाजेची वेळ. त्या दिवशी काहीतरी वेगळीच कृती घडत होती एकनाथ महाराजांच्या घरी. घोंगडी टाकून ते आपली पूजा आटोपून ओसरीवर बसले होते. तेवढ्यात काही वेळा आधी आपलं घरकाम आटोपून श्रीखंडानं पलायन केलं आणि तेवढ्या ते शर्माजी ग्रस्त घरी आले. एकनाथ महाराज आपणच का? होय म्हणे मीच आहे. हा म्हणे मग आमचा श्रीकृष्ण तुम्ही लपून ठेवलाय, तो आम्हाला हवाय. श्रीकृष्ण आणि माझ्या घरी माझी काय अशी योग्यता आहे की माझ्या घरी श्रीकृष्ण न राहा? नाही म्हणे तुम्ही खोटं बोलतायत. आज 12 वर्ष झाले तुमच्या घरी श्रीकृष्ण भांडी घासतोय, गंध उगाळतोय. तुम्ही त्याला खूप रागवताय आणि तो खूप हसतोय. तुम्ही रागवले की त्याला खूप हसू आहे, त्याला ब्रह्मानंद होतो. श्रीखंडाचं नाही. आतमध्ये नाथांच्या पत्नी गिरजाबाईंनी हे संवाद ऐकल्यावर, अहो आत्ता तो इथे होता ना म्हणून मोठ्यानं गिरजाबाईनं त्याला पलीकडे जाऊन हात मारले. अरे श्रीखंड्या इकडे. श्रीखंड्याचा पत्ता नाही. तास झाला, 2 तास झाले, 12 वाजले. सगळ्यांना दरकोस मदल करून थकलेले शर्माजी अस्ताव्यस्त, त्यांचं जीव अस्ताव्यस्त झाला. आता काय करायचं? आपण इथे आलो आणि यांनी पलायन. अस्तमान होत आला. श्रीखंडाचा पत्ता नाही. आता करायचं काय?
नाते बेचैन झाले, गिरजाबाई बेचैन झाल्या, सगळीकडे शोधाशोध झाली, पत्ता नाही. ठीक आहे म्हणे, आपण एक थोडा वेळ वाट बघू. शर्माजींनी सांगितलं, नाही तर मग माझा कार्यक्रम मी करणार आहे जो करायचा. नाही म्हणे, माझ्या घरी असं काही करू नका. नाही म्हणे, मला आता त्याच्याशिवाय पर्याय नाही. तेवढ्यात गिरजाबाई बोलल्या, हे महाराज, कधी कधी काही घराला यायची वेळ झाली की हातात बासरी वाजवायचे, ते पुढे चालायचे, काही मागे चालायचे. म्हणजे ती वेळ झालेली आहे. आपली जर असेल त्याला काळजी तर धावत येईल म्हणले. तुम्ही असं काही करू नका वेगळं. ठीक आहे म्हणे, मी क्षणभर वाट बघतो, पण माझा आता भरोसा राहिला नाही. म्हणून बाहेरून एक दगड ते घेऊन आले. एवढ्या वेळेत जर श्रीखंड्या आला नाही, मी तो दगड माझ्या डोक्यात घालून मी इथे आत्महत्या करेन. अहो असं काही करू नका म्हणे, खरा आरोपी मीच आहे म्हणे. नाथ म्हणले, मी पण माझ्या डोक्यात दगड घालून आत्महत्या करेन, तुम्हीच काय करता. गिरजाबाई त्या मागे राहतात. त्यामुळे मी त्यांना ओळखलं नाही म्हणते, मी त्यांना खूप रागवले असेल, शिव्या दिल्या असते. हे श्रीखंडात वाचत काम केलं, तसंच काम केलं, अशीच भांडी घातली. जास्त आरोपी मी आहे, मी तुमच्या आधी डोक्यात दगड घालून. तिघ जण उभे राहिले आणि आता डोक्यात दगड घालणार. तेवढ्यात धावत आले, अरे अरे असं करू नका म्हणून. गायी घराला येण्याची वेळ झालेली होती. पावा वाजवत असताना तो पैठणमध्ये एक वेगळा क्षण घडत होता. वारा मंद मंद वाहत होता. झाडावर पक्षी किलबिल चिलबिल त्यांची एकदम थांबली. त्या पिलांना अन्न देताना त्यांची तोंड आत तशीच राहिली. गाई वासरं हमरत होती, त्यांची तोंड आत तशीच राहिली. आणि एवढी मधुर बासरी पैठण मध्ये कोण वाजवतो? सगळं पैठण अगदी आवाज झालं. अशी बासरीचा आवाज आम्ही वृंदावनानंतर कधी कुठे ऐकला नाही. अवघं पैठण नाथांच्या घरी धावत आलं, असा आवाज आम्ही आयुष्यात ऐकला नाही. मग ज्या वेळेस शर्माजी त्यांच्या समोर श्रीखंडांसमोर उभे राहिले, देवा बस झालं म्हणे, आता 12 वर्ष तुमच्या द्वारकेला मी एका पायावर उभा राहिलो, तुम्ही मला दर्शन दिलं नाही, तुम्ही इकडे आले म्हणजे नाथांच्या घरी आले, मला 12 वर्ष थांबवावं लागेल. ते काही नाही, तुम्ही मला द्वारकेच्या अवस्थेत मला आता इथे दर्शन हवंय. ठीक आहे म्हणले, बाबा तू उगाच आला, माझी तंद्री भंगवली, मला 12 वर्ष अजून इथे राहायचं होतं. ठीक आहे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे करतो. म्हणून एका क्षणात त्यांनी आपलं मूळ स्वरूप दाखवलं. शंख चक्र गदा पद्म हातात घेऊन कोटी सूर्याचं तेज त्या देहामध्ये उतरलं. नाथ तर बघू शकले नाही, परंतु कृतकृत्य होऊन तो शर्माजी कृतकृत्य झाला. नाथ मात्र हटून बसला. देवा म्हणे, माझ्या जन्मामध्ये किंवा माझ्या आयुष्यात मी असाच श्रीकृष्ण रंगवला नाही, माझी तेवढी योग्यता नाही. मी जो कृष्ण रंगवला तो वृंदावनातला बासरी वाजवताना, सामुदायिक भोजन करताना, सामुदायिक आनंद लुटताना, गोपाल काला खाताना. आम्ही ज्यावेळी गोपाल काला खायचो त्या यमुना तीरावर ते देव माशांची रूप घेऊन यायचे. भगवान श्रीकृष्ण त्यांना सांगायचे बालगोपालांना, ते लबाड लोक स्वर्गातले मासे होऊन आलेले आहेत, त्यांना प्रसाद द्यायचा नाही, तुम्ही मातीला हात पुसा, यमुनेवर जाऊ नका. ते लोक ऐकायचे. तो महाप्रसाद देवांना सुद्धा आम्ही दिला नाही. एवढी माणसं भाऊक झालेली होती. आणि तो क्षण पैठणमध्ये सुवर्ण अक्षरात लिहिला गेलेला. मग नाथांना त्या अवस्थेत दर्शन दिलं. श्रीखंडानं आपलं बालरूप धारण केलं आणि त्यावरच्या रासक्रीडा करून देवाचा देवबाई ठकडा देव एका पायाने लागला. जो लांगडा बाळकृष्ण ज्याला आपण म्हणतो त्या स्वरूपात त्यांनी दर्शन दिलं. आणि तिथून
ते अंतर्धान पावले. म्हणून आजच्या एकनाथ षष्टीला त्यांना एक शब्द दिला, मी दरवर्षी एकनाथ षष्टीला तुमचा माठ भरण्यासाठी, तुमची भांडे घासण्यासाठी वर्षातला एक दिवस तुमच्यासाठी देतो. म्हणून तो दिवस आजचा आहे. विषयांतर होण्यापेक्षा आपणाला ज्या मुद्द्याकडे वळायचा आहे तो मुद्दा महत्वाचा आहे. आपण समर्थ सेवेकरी आहात. दिव्यानं दिवा लावणं, ज्योतीनं ज्योत लावणं हे आत्ताच मागा आमच्या कावळेताईंनी आपणाला पुन्हा पुन्हा सांगितले की आपण त्याप्रमाणे भोळी भाबडी भक्ती जनतेमध्ये जनसामान्यांपर्यंत जर पोचवली तर तो भक्तिभाव निश्चितपणे त्याप्रमाणे कार्यरत होतो. म्हणून आपणाला समाजामध्ये काम करणारे जेवढे घटक आहेत त्या डॉक्टर आहेत, आपण त्यांनाही बरोबर घ्यावं. आज देशामध्ये असाध्य आजारानं थैमान घातलेलं आहे. गेल्या दशकामध्ये या कार्यातून असाध्य आजार पैकी जे कॅन्सर आहे, HIV आहे, ते आजार बरे करणं, त्यांना पुन्हा मावळलेलं हसू त्यांच्या चेहऱ्यावर स्मित करणं, त्यांना दुःखमुक्त करणं हे डॉक्टरांचं कर्तव्य आहे. खरं डॉक्टर आणि संत हे नाण्याच्या दोन बाजू आहेत. डॉक्टरांचं काम आहे लोकांची प्रकृती बरी करणं आणि संतांचं काम आहे त्यांना सन्मार्गाला लावणं. म्हणून ज्यावेळी डॉक्टर आणि संत एकत्र येतात त्यावेळी काहीतरी इतिहास घडत असतो. म्हणून आपल्या इथे हजर असलेल्या डॉक्टरांना एक संधी आहे की हा जो न बरा होणारा आजार आहे कॅन्सर सारखा, त्यावर या कार्यानं गेल्या दशकापासून काही संशोधन केलेली. कोकणातून आमचे कडू भाऊ नेहमीच दवा घेऊन येत असतात आणि सुदैवानं गुरुकुल पीठावर त्याला एवढी मागणी आहे की तो दवा सुद्धा पुरत नाही. आता त्या सप्तरंगीचे सुमारे 50,000 झाडं त्र्यंबकेश्वरला लावलेली आहेत, ती दाखवा. ते सप्तरंगी दाखवत आहेत. कोकणात मुबलक प्रमाणात आहे आणि त्याचं मूळ जर आपण कॅन्सरग्रस्तांना ते मूळ पाण्याशी घासून तो गर जर त्याला रोज 4-5 वेळेस दिला, कसाही कॅन्सर असू देत तो 100% बरा होतो. म्हणून त्या वनस्पतीची भेट, तिचा गुणधर्म आपल्याला माहित पाहिजे. संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांनी वृक्षवल्लरी आम्हा सोयरे बा वंचरे हे कोणासाठी उद्देशून म्हटलेलं आहे. म्हणून आपणाला निवेदन आहे की आमच्यात असणाऱ्या सर्व डॉक्टरांवर एक जिम्मेदारी आहे की ज्या वनस्पत्या विनामूल्य रुग्णापर्यंत पोहोचल्या पाहिजे. म्हणून गुरुकुल पीठावर आपण जे गेल्या काही तासापूर्वी जो उल्लेख केला मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटल, तो यासाठीच केला की भारतातल्या तमाम कॅन्सर रुग्णांना एक खुलं आव्हान आहे की त्यांनी तिथे यावं, ती वनस्पती घेऊन जावी, बरं व्हावं आणि लवकरच त्या हॉस्पिटल आकारात त्या ठिकाणी त्यांना राहण्याची सोय, शस्त्रक्रियेची सोय, त्यांची मोफत भोजनाची सोय त्या हॉस्पिटलची असेल. त्यासाठी ही पूर्व बांधणी ही आपण सर्वजण ही जबाबदारी खांद्यावर घेतात. म्हणून आमच्या सर्व डॉक्टर लोकांना निवेदन आहे की आपण आपला थोडासा वेळ समयदान यासाठी दिलं तर या देशात आरोग्य अभियान, आरोग्य संविधान आणि पुढची भावी पिढी निश्चितपणे निरोगी जन्मेल यात दुमत नाही. म्हणून एक देशाला हे आव्हान आहे की एक राष्ट्रभक्ती आहे आणि अध्यात्माबरोबर ही जर राष्ट्रभक्ती आपण बरोबर चालवली तर संतुलन बरोबर चालेल. म्हणून त्यासाठी समाजात सर्व डॉक्टरांना आपण एक आवाहन करावं, त्यांचा थोडासा वेळ समयदान म्हणून रुग्णांसाठी त्यांनी द्यावा, एवढंच कळकळीचं या विभागाच्या वतीनं त्यांना आवाहन करण्यात आले. दुसरं आव्हान, आपल्यामध्ये जेवढे इंजिनियर, आर्किटेक्ट, स्थापत्य विभागात काम करणारे अभियंते आहेत त्यांना काही प्रशिक्षण देऊन गावांच्या रचना, घरांच्या रचना, शेतीच्या रचना, प्रशासकीय शासकीय इमारतींच्या रचना कशा असाव्यात की जेणेकरून त्या ठिकाणी ऊर्जा मिळेल, सकारात्मक ऊर्जा मिळेल आणि कुठलीही नकारात्मक स्थिती तिथे नष्ट करण्याला आपणाला उपाययोजना करता येते.
म्हणून त्यासाठी या कार्यानं ज्ञानदान 1 ते 4 हे ग्रंथ जर आपण त्याची पानं चाळली तर आपल्या वास्तूमध्ये ऊर्जा स्थापन करण्याचं काम अत्यंत सोप्या पद्धतीत विविध माध्यमातून केले. म्हणून या अभियंत्यांवर ही जिम्मेदारी आपण द्यावी. वेळोवेळी या अभियंत्यांनी आता आम्ही त्यांना महिन्यातले 4 शनिवार दिलेले आहेत. या 4ही शनिवारी गुरुपीठामध्ये त्र्यंबकेश्वरला आपणाला येण्याला कुठलंही बंधन नाही. मुक्त द्वार ती खुली आहेत आणि आपली कुठलीही कामं असतील तर त्या 4ही शनिवारी आपण अवश्य घेऊन यावी आणि त्या ठिकाणी संबंधितांना ही संधी द्यावी. पण डॉक्टर असतील, वकील असतील, इंजिनियर असतील, तथा कृषी विभागात काम करणारे असतील, दुर्गा अभियानात काम करणारे प्रतिनिधी असतील, स्वयंरोजगार विभागातले प्रतिनिधी असतील, तथापि भगिनी वर्गांकडे खूप महत्वाचा विभाग या कार्यानं दिलेला आहे. मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती अंतर्गत महिलांचं सबलीकरण, आरोग्याविषयी धोरण, बचत गटाविषयी धोरण आणि आपला काही वेळ चांगल्या कामासाठी खर्ची घालण्याची आपल्याला एक सवय किंवा एक त्यातला वेळ, या साऱ्या बाबींचं समीकरण त्या विभागात मांडलेलं आहे. आणि आपणाला दिलखुलास गावनिहाय, केंद्रनिहाय या विभागात दिवसभरातला एखादा तास तरी भगिनी वर्गांना देता येईल. त्या वेळेचं आपणाला सोनं करता येईल. तो वेळ चांगल्या कामासाठी आपणाला खर्ची घालता येईल. अशी मराठी अस्मिता आणि भारतीय संस्कृती ही आमच्या माता भगिनींकडे दिलेली आहे. खरं तर आमच्या माता भगिनींकडे हजारो वर्षाच्या परंपरेमध्ये हा प्रपंचाचा गाडा आणि ते ओझ चालवणं भगिनींना सुद्धा हल्ली दुरापास्त झालेलं. 2 प्रश्नांना आमच्या भगिनी गेल्या अनेक वर्षापासून तशा चिंताक्रांत आहे. कुटुंबात असणारी हट्टी मुलं आहेत. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न आहे, त्यांच्या संगोपनाचा प्रश्न आहे, नोकरीचा प्रश्न आहे, व्यवसायाचा प्रश्न आहे, ग्रामीणमध्ये शेतीचा प्रश्न आहे, कुटुंबात आजारपणाचा प्रश्न आहे, कुटुंबात ताणतणाव आहे, कुटुंबात कर्जबाजारीपणाचे प्रश्न आहे, व्यसनाधीनता वाढलेली आहे. असे डझनभर प्रश्न भगिनींसमोर आजही देशभरात आहेत. यावर या कार्यानं उत्तर देताना अत्यंत सोप्या साध्या पद्धतीत यावर उत्तर दिले. आपण परवा काशीला कार्यक्रम केला, आपण त्यात मोठ्या संख्येने उपस्थित. आपण परवा महाशिवरात्रीला केंद्रनिहाय भगवान शिवाची उपासना करताना भगवान शिवाचं जे अतिउच्च ऊर्जास्थान असलेलं रुद्रयंत्र, त्यावर आमच्या सर्व देशातल्या माता भगिनींनी कोट्यावधी आवर्तन महामृत्युंजय मंत्राची आणि रुद्राची महिमनाची. अशी जर आपण रोज एक आवर्तन महामृत्युंजय माळेचं तथा रुद्राचं महिमनाचं केलं आणि ते तीर्थ तुमच्या घरात मद्यपान करणारे, धूम्रपान करणारे, व्यसनाधीन असणारे जे कोणी सदस्य असतील त्यांना जर तुम्ही ते तीर्थ दिलं, वाल्याचा वाल्मिकी. मगाशी तुम्ही रामरक्षा म्हटली. रामरक्षा तथा रामायण कोणी लिहिलं? हजारो वर्ष प्रभू रामचंद्र जन्माला येण्याआधी वाल्मिकानं रामायण लिहिलं. तदनंतर प्रभूजींचा जन्म. घटनाक्रम कसा घडला, घटनाक्रम कसा घडला हे लिखाण हजारो वर्ष आधी वाल्मिकानं लिहून आणि तसंच घटनाक्रम. रामरक्षेच्या निर्मात्यांनी कौशिक ऋषींनी यावर रामायणावर चेहरा मारताना 38 श्लोकाच्या रामरक्षेमध्ये एक सुभाषित केलेलं आहे. कुंजंतीं राम रामेती मधुरम मधुराक्षरम आरुह्य कविता शाखा वंदे वाल्मिकी कोकिलम. अर्थ समजला नाही. राम नामाच्या वृक्षावर कुंजन करणारा पूर्वाश्रमीचा कावळा कावकाव करणारा
परंतु रामनामाच्या वृक्षावर बसल्यामुळं त्याचा कोकिळा झाला. म्हणून आपण ज्यावेळी सत्संगात येतो आपले दुर्गुण आपण विसरतो. म्हणून वाल्ल्या, पूर्वी वाल्ल्या होता तो छंदर्षी, ब्रह्मर्षी, देवर्षी आणि राजर्षी कशामुळे झाला? संतांच्या संगतीनं. म्हणून त्यांना अगस्ती भेटले, त्यांना नारद भेटले आणि त्यांच्या संयोगानं अध्यात्मातल्या अतिउच्च 4 पदव्या छंदर्षी, ब्रह्मर्षी, राजर्षी आणि देवर्षी या पदव्या प्राप्त करण्याला ते समर्थ ठरले. आणि त्यातून हे रामायण प्रभू रामचंद्र जन्माला येण्याआधी त्यांनी लिहिलं आणि क्रम तसा विषयांतर करणं उचित नाही. रामायणातले काही जीवनादर्श आहेत, परंतु तेवढा सांगायला आता वेळ खूप लागेल. परंतु त्याचा एकच शब्दात जर वर्णन केलं तर रामायणकारांनी प्रभू रामचंद्रांना फक्त एकच पदवी दिली, मर्यादा पुरुषोत्तम. जशी मातृभक्ती आहे तशी पितृभक्तीवर कळस ठेवल्यासारखं त्यांनी काम केलं. म्हणून वडिलांची आज्ञा त्यांनी शिरसावत म्हणून काही क्षणात ते अयोध्येचे राजे होणार होते, परंतु वडिलांकडून असा निरोप आला, तुला वनवासात जावं लागेल. नाईलाजानं 14 वर्ष वनवासात जावं लागेल. खरं तर राजांनी वनवासाला जायचं नसतं. त्याच जागेवर जर द्वापार युगाचे महापुरुष असते भगवान श्रीकृष्ण, इतिहास बदलला असता. कैकेयीला वनवासात पाठवलं असतं आणि ते गादीवर बसले. म्हणून महाभारतकारांनी भगवान श्रीकृष्णांना 26 पदव्या दिलेल्या आहेत. त्यातली पहिली पदवी आहे आदर्श पुत्र. कसा असावा कृष्णासारखा? आदर्श बंधू, आदर्श मित्र, आदर्श पती, आदर्श शत्रू. या साऱ्या मालिका किंवा साऱ्या पदव्या महाभारतकारांनी त्यांच्या चरणावर सुपूर्द करताना त्यातली पहिली पदवी असा पुत्र असावा तो कृष्णासारखा. कसा? 18 दिवसाच्या महायुद्धामध्ये त्यांचा लाडका भाचा तथा लाडका शिष्य सुभद्रा पुत्र शत्रूच्या चुकीचे नियमामुळं त्याला वीरमरण आलं. युद्धाचे खोटे नियम कौरवांनी पाळून त्याला हालहाल करून ठार मारले. त्याच्या प्रेतावर चपला घालून, पायतण घालून त्याने त्या प्रेताचं विडंबन केलं. परंतु हे सगळं बघितल्यावर भगवान श्रीकृष्णाला खूप दुःख झालं. एवढं दुःख त्यांनी निजधामात जाईपर्यंत ते पचवलं. शेवटी 18व्या दिवशी विजयश्रीनं त्यांना माळ घातली आणि मोठ्या जड अंतःकरणानं पांडवांना घेऊन ते प्रभास पट्टन तथा द्वारकेला आले. जड अंतःकरणानं कोणाशी न बोलता एक एक पाय जड अंतःकरणानं टाकत द्वारकेत आल्यावर माझी आई मला पहिला प्रश्न विचारेल, तू आलास, माझा नातू कुठे? मी काय उत्तर देतो? इथे बसलेल्या सर्व आजी आजोबांसमोर एक प्रश्न आहे. इथे बसलेल्या आजी आजोबांना तुम्ही विचारा, तुम्ही सर्वात जास्त प्रेम कुणावर करता? इथे बसलेले सर्व आजी आजोबा सांगतील नातवंडांना. का? बालपण आणि म्हातारपण सारखंच असतं. म्हणून आपण नातवंडांवर जास्त प्रेम का करतो? ते म्हातारपण आपणाला साक्षीदार. तीच अवस्था देवकीची झाली. भगवान श्रीकृष्णांना बघितल्यावर, बाळ तू आलास, माझा नातू कुठे? विचारलेला प्रश्न मर्मस्पर्शी होता. डोळ्यात गंगा यमुना आणणारा होता. परंतु त्यांनी स्वतःला सावरताना सावरलं आणि आईला सांगितलं, आई तुझा नातू युद्ध क्षेत्रावर थोडासा जखमी झालेला, आम्ही त्याला त्याच्या मित्राच्या गावी पाठवलेला, तो तुला लवकरच भेटेल, तो काळजी करू नकोस. खोटा बहाणा सांगण्याचं कारण असं, खरं जर बोललो तर त्या मिनिटाला माझे आई वडील स्वर्गाची वाट पडते आणि हे सारं दुःख माझ्यावर न कळत येईल. म्हणून त्यांनी खोटा संदेश स्वतःच्या
आई वडिलांना सांगताना तिथे अजून एक प्रकार घडतो. ज्यांनी स्वतःच्या मामाला मारलं, कंसाला मारलं, त्या महायुद्धामध्ये स्वतःच्या भाच्याला वाचवता आलं नाही, हे शल्य त्यांच्या आयुष्यभर बोचत राहिलं. जे लहानपण मावशीच्या घरी घालवलं, ती यशोदा सारखी रडत होती, हा बाबा आपल्याला कधी भेटेल. संज्ञान झाल्यानंतर भगवान श्रीकृष्ण चुकूनही यशोदानंद यांना भेटता आलं नाही. या देशाचं साम्राज्य, या देशामध्ये परकीय सत्ता थांबवण्यासाठी कुटुंबावर तुळशीपत्र ठेवून त्यांना देशभर फिरावं लागलं. त्यामुळं कुटुंबाकडे फारसं लक्ष देता आलं नाही. ही खंत यशोदेला नाही. रडून रडून आपली दृष्टी गमावली, पण कोणीतरी द्वारकेला ते घेऊन आलं त्यांना, जवळची माणसं. परंतु डोळे रडून रडून दृष्टी गमावलेली होती. कान मात्र चांगलं होतं. भगवान श्रीकृष्ण वार्तालाप करत असताना आवाज ओळखीचा वाटतोय. हा कृष्णाचाच आवाज आहे, पण याला बघायचं कसं? लक्ष भगवान श्रीकृष्णाचं मावशीकडे गेलं. आईच्या नमस्कार करण्याआधी धावत जाऊन मावशीचे पाय धरले. काय झालं माहित नाही. चरण स्पर्श झाल्याबरोबर गेलेली दृष्टी परत आली. अर्थात दृष्टी गेली होती, दृष्टी परत आली, ही वस्तुस्थिती आहे. त्या माऊलीला काय बोलावं, काय हसावं का रडावं काही कळेल. आणि मग आपल्या स्वतःच्या आईच्या नमस्कार करून 18 दिवसाचा वार्तालाप अभिमन्यूचा वध सोडून सगळा इतिवृत्तांत द्वारकावासी यांना सांगितलं. मला आपणासमोर महाभारत रामायण सांगायचं नाही. आपणाला अतिशय कमी वेळामध्ये त्यातले जे जीवनादर्श आहेत, पुत्र कसा असावा, बंधू कसा असावा, शत्रू कसा असावा, पती कसा असावा. पतीच्या बाबत सुद्धा द्रौपदीने एक शंका उपस्थित केली. त्यांच्या आधी राण्यांना गाठला आणि विचारपूस केली, भगवान श्रीकृष्ण तुमच्यापैकी सगळ्यात जास्त प्रेम कुणावर करतात? विचारलेला प्रश्न मर्मस्पर्शी होता. आधी राण्यांनी एकाच वाक्यात उत्तर दिले, ते आमच्या सर्वांवर खूपच प्रेम करतात की त्याची तुलना कोणी करू शकत नाही. म्हणून आपल्या कौटुंबिक जीवन, सामाजिक जीवन, राष्ट्रीय जीवन आणि आध्यात्मिक जीवनाची गोळाबिली ज्या जीवनादर्शांमध्ये आहे, तो जीवनादर्श जर आपण या सेवेकऱ्यांच्या अभियानातून, ग्राम अभियान असो किंवा नागरी अभियान असो, या अभियानातून जर आपण घराघरापर्यंत, मनामनापर्यंत पोहोचवला, तर असे चांगले दिवस उद्याच्या भविष्य काळात या कलियुगात निश्चितपणे येतील अशी खात्री वाटते. म्हणून आपल्यासारखे असंख्य हात, असंख्य मन यात जर इतरांपर्यंत पोहोचवायला पोस्टमनचं काम केलं तर हे शक्य आहे. म्हणून आपल्या या पुण्यनगरीमध्ये आपण गेली 30-35 वर्ष झालेली आहेत. आपण एका बंधुभावाप्रमाणे, गोकुळाप्रमाणे आपण काम करत आहात. असंच काम उद्या मुंबई नगरीत आपणाला सर्व करायचं आहे आणि मुंबईचा आपणाला गोकुळ करायचा आहे आणि ती उद्योग नगरी आहे. म्हणून ही जिम्मेदारी आजच्या सुवर्ण दिनी आपणा सर्वांवर, उपनगरांसह कोळशेवाडी कल्याणवर आलेली आहे. म्हणून त्या ठिकाणी आपण आपली कामगिरी यशस्वीरित्या करावी. गाणगापूरच्या उपक्रम, नरसोबाच्या वाडीचा उपक्रम, या ठिकाणी आपण मोठ्या संख्येनं आपण हजर राहावं. या उपक्रमांमध्ये आपण सहभाग घेताना हे 16 जे विभाग आहेत त्यात प्रश्न उत्तर विभाग आहे. इथे विवाह मंडळ प्रतिनिधी आमचे आलेले आहेत. त्यांनी उभं राहून परिचय करून देताना गेली 40 वर्ष झाले दिंडोरीला दर गुरुवार रविवारी हे सेवेकरी विवाह परिचय मेळावा अत्यंत चांगल्या पद्धतीत घडून आणतात की कोणी हुंडा घेत नाही, सोनं नाणं घेत नाही आणि अनेक विवाह गुरुकुल पीठावर साखरपुड्यात केले जातात. म्हणून आपणही या नव्या वर्षाच्या पूर्वसंध्येला सामोरं जाताना मोठ्या लोकांना एक शपथ देतो. आपण वृत्तपत्रात अनेक मंत्री लोक मुलांची लग्न कसं करतात ते नव्यानं नावं घेऊन सांगण्याचं कारण नाही, पण त्यांना एक विनंती करावी, आम्ही तुमच्या लग्नाला येणार नाही,
जे लोक हुंडा घेतात, मोठेपणा मिरवतात, मान सन्मानाची अपेक्षा करतात, डामडौल करतात, कोट्यावधी रुपये खर्च करतात, अशा ठिकाणी आपण जाऊच नका. ऐवजी शेकडो गरिबांची विवाह त्या खर्चात करणाऱ्या व्यक्तीच्या जर विवाहाला तुम्ही गेलात, लोक त्याला डोक्यावर घेतात. म्हणून संबंधितांना आपण एक सूचना करावी की मुला मुलींची लग्न आता यापुढे आपण साखरपुड्यात करा. अशी जर तंबी त्यांना दिली तर समाजात स्वास्थ्य निर्माण होईल. वाढत्या आत्महत्या या देशातल्या थांबतील आणि आमच्या देशामध्ये संरक्षण करणारे, जे धारातीर्थी पडणारे, शहीद झालेले, वीरमरण आलेले जेवढे जवान आहेत, त्यांच्या घरातल्या लोकांना आपल्याला मदत करता येईल अशी भावना आपण यातून ठेवू. पुन्हा भारत मातेचं हे महत्व अबाधित ठेवू, एवढंच सांगू. पुनश्च आपणा सर्वांना शुभेच्छा, धन्यवाद देऊन असेच उपक्रम आपण वेळोवेळी घडून आणा. त्या निमित्तानं आम्हाला आपल्यात येण्याची संधी निर्माण होते. पुन्हा आपणाला शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी. पतिताले भारी हरले संकट हरली चिंता.